नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी भूगोलच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपला दुसरा जो पाठ आहे ज्याचं नाव आहे सूर्य, चंद्र व पृथ्वी या पाठाचा स्वाध्याय आज आपल्याला बघायचा आहे. तो तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे, जी तुम्ही भूगोलासाठी केली असेल. तर भूगोलाचा दुसरा पाठ त्याचा चला आपण स्वाध्याय बघूया या व्हिडिओमध्ये. तर पहिला जो प्रश्न दिलेला आहे, चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. तर ही जी दिलेली 6च्या 6ही विधानं आहेत हे चुकीची आहेत. तर तुम्हाला ते पाठ वाचून त्यानुसार ही वाक्य बरोबर करायचे. मी तुम्हाला थोडं त्याबद्दल सांगणार आहेच. पहिलं वाक्य आहे, चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. तर तुम्हाला माहीत आहे चंद्र हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. तो सूर्याभोवती प्रत्यक्षरित्या प्रदक्षिणा घालत नाही, तर तो सूर्याभोवती अप्रत्यक्षरित्या प्रदक्षिणा घालत असतो. म्हणजे याचं योग्य उत्तर होईल चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. दुसरं वाक्य आहे, पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो. तर पौर्णिमा कधी होते? जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र असा क्रम असेल. एका सरळ रेषेत नाही, तर अशा प्रकारचा त्यांचा क्रम असतो. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत असते. आता याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की यांची परिभ्रमण कक्षा ही सारखी नसते. ती फक्त ग्रहणाच्या वेळेस फक्त त्यांची कक्षा ही सारखी असते, पण बाकी वेळेस त्यांच्या कक्षेमध्ये 5 अंशाचं अंतर असते. नंतर चौथं जे वाक्य दिलेलं आहे, चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची एक कक्षा पृथ्वीच्या एकाच कक्षेशी छेदते. तर याचं सुद्धा तुम्हाला उत्तर माहीतच आहे. तर ही जर पृथ्वी असेल आणि ही पृथ्वीची जर परिभ्रमण कक्षा असेल आणि हा चंद्र आणि ही याची परिभ्रमण कक्षा, तर ती पृथ्वीच्या कक्षेला 2 वेळा 2 ठिकाणी ही छेदत असते. त्यानंतर जे आहेत 5वं, सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे. तर हे तुम्हाला माहीत आहे की अशा प्रकारचं जे विधान आहे हे चुकीचं आहे. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे हे अयोग्य आहे. त्यानंतर चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते. तर हे सुद्धा विधान चुकीचं आहे. चंद्र जेव्हा पृथ्वीशी अपभू स्थितीमध्ये असतो, म्हणजे जेव्हा दोघांमधलं अंतर जास्त असते, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण होत असते. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, योग्य पर्याय निवडा. सूर्यग्रहण, सूर्यग्रहणाच्या वेळी स्थिती कोणती असते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. हा जो निळा जो दिलेला आहे, निळा जो भाग आहे हा असतो पृथ्वी, हा सूर्य आणि हा चंद्र. तर आपल्याला बघायचं आहे की कोणती जी स्थिती आहे ती योग्य आहे सूर्यग्रहणाच्या वेळी. तर सूर्यग्रहणाच्या वेळी होतं काय, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येत असतो. तर बघा इथे जी दुसरी जी स्थिती आहे, या ठिकाणी सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये हा चंद्र आलेला आहे. आणि या ठिकाणी सूर्यामध्ये आहे, या ठिकाणी पृथ्वीमध्ये आहे. म्हणजे हे दोन्हीही पर्याय चुकीचे आहे आणि मधला जो पर्याय आहे हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर कंकणाकृती ग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब कोणते असेल? तर तुम्हाला सांगितलं कंकणाकृती म्हणजे कंकणासारखा आहे, बांगडीसारखा एक आकार दिसतो. तर आ क्रमांकाची जी आकृती आहे त्यामध्ये अशा प्रकारचा कंकण दिसत आहे, त्यामुळे ती त्याची योग्य आकृती आहे. त्यानंतर तिसरी जो प्रश्न आहे त्यामध्ये चंद्राची अपभू स्थिती कोणती आहे? अपभू स्थितीमध्ये ज्यावेळेस पृथ्वी आणि चंद्र यांच्यातलं अंतर हे जास्तीत जास्त असेल, तर आकृती आमध्ये ते कमी आहे आणि ईमध्ये सुद्धा ते कमी आहे, पण जी आकृती आहे त्यामध्ये ती जास्तीत जास्त अंतर आहे. म्हणजे याचा जो योग्य पर्याय आहे तो आहे. त्यानंतर चा जो प्रश्न दिलेला आहे तो आहे प्रश्न तिसरा. पुढील तक्ता पूर्ण करा. तपशील किंवा वैशिष्ट्ये आणि चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाबद्दलचे आपल्याला हे तपशील वैशिष्ट्याच्या अनुसार आपल्याला माहिती भरायची आहे. पहिला तिथी दिवस. चंद्रग्रहण कधी होते? सूर्यग्रहण हे अमावस्येला दिलेलं आहे, चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होत असते. स्थिती कशी असते? चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र, पृथ्वी आणि सूर्य अशी स्थिती असते. तर सूर्यग्रहणाच्या वेळी ती पृथ्वी, चंद्र आणि सूर्य किंवा सूर्य, पृथ्वी, चंद्र आणि पृथ्वी अशी ती स्थिती असते. त्यानंतर ग्रहणांचे प्रकार. चंद्रग्रहणाचे जे प्रकार असतात ते 2 आहेत, खग्रास आणि खंडग्रास. आणि सूर्यग्रहणाचे 3 प्रकार असतात, खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती. त्यानंतर खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? चंद्रग्रहण जे असतं खग्रास चंद्रग्रहण त्याचा 107 मिनिटं दिलेला आहे आणि सूर्यग्रहणाचा असतो 7 मिनिटे 20 सेकंद. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, आकृती काढा व नावे लिहा.
खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण व खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण. तर या दोन्हीही आकृत्या तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला काढायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न 5वा, उत्तरे लिहा. पहिला प्रश्न दिलेला आहे, दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत का येत नाही? तर याचं उत्तर असं आहे की पृथ्वी व चंद्र यांच्या कक्षेमध्ये 5 अंशाचं अंतर असतं, त्यामुळे पृथ्वी, चंद्र आणि सूर्य हे एका सरळ रेषेत प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला येत नाही. त्यानंतर खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवास येते? तर खग्रास सूर्यग्रहण तिथे होतं ज्या ठिकाणी चंद्राची दाट सावली पडते, आणि खंडग्रास सूर्यग्रहण त्या ठिकाणी दिसतं ज्या ठिकाणी त्याची विरळ सावली पडते. म्हणून सूर्यग्रहणाच्या वेळी त्याची दाट आणि विरळ दोन्हीही सावली पडत असते, त्यामुळे खग्रास आणि खंडग्रास सूर्यग्रहण दोन्हीही अनुभवास येत असते. ग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी उपाय सुचवा. आता तुम्हाला माहीत आहे की ग्रहणाविषयी कोणकोणते गैरसमज आहे, की ग्रहणाचा काळ हा अशुभ मानला जातो, त्यावेळी मंदिरं बंद केले जातात, लोक घराच्या बाहेर पडत नाही किंवा नवीन पदार्थ केले जात नाही. जे घरात दूध, ताक वगैरे असेल त्यामध्ये तुळशीचं पान टाकलं जातं. त्यानंतर कोणतेही महत्त्वाचे कार्यक्रम वगैरे त्या दिवशी ठेवले जात नाही. तर हे जे गैरसमज आहे, तर ते गैरसमज दूर करण्यासाठी कोणकोणते उपाय तुम्हाला सुचवता येईल? तर याचं उत्तर तुम्हाला स्वतःच लिहायचं आहे. कारण काय आहे की यामध्ये तुम्हाला स्वतःचं मत मांडायचं आहे, म्हणून याचं उत्तर तुम्हाला काय सुचतं त्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे. त्यांचा प्रश्न 4 आहे, सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल? आताच आपण पाहिलं होतं की जेव्हा सूर्यग्रहण होत असते तेव्हा आपण ते उघड्या डोळ्यांनी पाहायचं नसते, कारण त्यामुळे आपल्या डोळ्याला इजा होऊ शकते. मग ही इजा होऊ नये म्हणून आपण कोणकोणते उपाय करायचे आहेत? तर पहिला की उघड्या डोळ्यांनी ते पाहायचं नसतंच. दुसरी काळजी अशी घ्यायची आहे की सूर्यग्रहण पाहत असताना आपण काळे चष्मे जे अतिशय गडद आहेत, डार्क आहेत, असे चष्मे वापरायचे आहेत. त्यानंतर आपल्या घरी जर एक्सरे फिल्म असेल 2-3, तर त्याला एकावर एक ठेवून त्यामधून आपण पाहू शकतो. काळ्या भागांमधून ते आपण सूर्यग्रहणसुद्धा पाहू शकतो, किंवा ग्रहण पाहण्यासाठी खास एक चष्मेसुद्धा बाजारामध्ये मिळतात, ते सुद्धा आपण वापरू शकतो. त्यानंतर उपभू स्थितीमध्ये कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतात? तर उपभू म्हणजे जेव्हा पृथ्वी आणि चंद्र यांच्यातलं अंतर कमीत कमी असेल त्याला म्हणतो आपण उपभू स्थिती. तर या स्थितीमध्ये 2 प्रकारचे ग्रहण होतात, एक खग्रास सूर्यग्रहण आणि दुसरं खंडग्रास सूर्यग्रहण. तर त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे उपक्रम. आता तुम्हाला काही उपक्रम करायचे आहेत, तर करण्याचा प्रयत्न करा. पहिलं जो आहे, वर्तमानपत्रातून ग्रहणांची माहिती देणारी कात्रणे गोळा करून वहीत चिकटवा. जर तुम्हाला अशा प्रकारचं कधी पूर्ण वर्षभरात जर तुम्हाला अशा प्रकारचं कधी माहिती वगैरे काही सापडली, तर त्याची कात्रणे कापून तुम्ही वहीत चिपकू शकता. दुसरं आहे, तुम्ही पाहिलेले ग्रहण याविषयी लेखन करा. एखादं ग्रहण, चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याविषयी तुम्हाला लेखन करायचं आहे. काही माहिती लिहायची की कधी होतं, कसं होतं, त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. त्यानंतर आंतरजाल, पंचांग व दिनदर्शिकांचा वापर करून या वर्षात होणाऱ्या ग्रहणांचे दिनांक, स्थळ, वेळ इत्यादी माहिती संकलित करा. आंतरजाल म्हणजे इंटरनेट, पंचांग म्हणजे आपल्याला माहीत आहे हिंदूचं जे कॅलेंडर असतं त्याला पंचांग असं म्हटलं जातं, त्यामध्ये तिथी वगैरे असते. आणि तिसरं दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर. यांचा वापर करून तुम्ही जे पुढचे येणारे जे ग्रहण आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती गोळा करायची. आणि हे तर इंटरनेटमध्ये तर तुम्हाला आणि कॅलेंडरमध्ये तर सापडून जाईल, तर शक्य झाल्यास हे करा. आणि या सगळ्या स्वाध्याय तुम्हाला भूगोलाच्या वहीमध्ये लिहायचं आहे.